कापूर बावडी आणि माझीवाडा परिसरातील पुनर्जीवित विहिरीचे लोकार्पण, आरओ प्लांटमुळे शुद्ध पाण्याचा दिलासा। शहरातील वाढते नागरिकीकरण आणि त्यातून निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर प्रभावी उपाय म्हणून नळपाडा, कापूर बावडी आणि माझीवाडा परिसरातील जुन्या विहिरीचे पुनर्जीवन करण्यात आले असून त्यावर आरओ प्लांट उभारून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे। या उपक्रमाचे लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले। ठाणे शहरातील अनेक विहिरी कालांतराने बुजवण्यात आल्या किंवा कचरा व सांडपाण्यामुळे दूषित झाल्या, परिणामी नैसर्गिक जलस्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर होते। ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ठाणे व मीरा भाईंदर शहरातील 46 विहिरींच्या पुनर्जीवनासाठी सुमारे 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला। या निधीतून महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत विहिरींची वैज्ञानिक पद्धतीने साफसफाई, गाळ काढणी आणि संरक्षक उपाययोजना करून त्यांना पुन्हा जिवंत करण्याचे काम सुरू आहे। तसेच या विहिरीवर आरओ प्लांट बसवण्याचे कामही प्रगतीपथावर आहे। सध्या वाढत्या उन्हाळ्यामुळे महानगरपालिकेकडून होणारा पाणी पुरवठा अपुरा पडत असताना किंवा तांत्रिक कारणांमुळे तो खंडित झाल्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। नाही, ही वस्तुस्थिती आहे। महाराष्ट्रामध्ये रॅपिडो, ओला, उबेर ह्यासारख्या अनेक संस्थांनी RTO डिपार्टमेंट किंवा परिवहन डिपार्टमेंट आपल्या खिशामध्ये आहे, राज्य सरकार आपल्या खिशामध्ये अशा पद्धतीनं बेकायदेशीररित्या वाहतूक चालू केली। अनेक ठिकाणी टू व्हीलरच्या अपघात घडलेले आहेत। टू व्हीलरच्या मागे बसलेल्या जो पॅसेंजर आहे ते महिला पॅसेंजर आहे, त्यांच्यावर काही अतिप्रसंग घडलेले आहेत, काही ठिकाणी अपघाती मृत्यू झालेले आहेत। असे अनेक गुन्हे राज्यामध्ये आणि प्रामुख्यानं MMR क्षेत्रामध्ये घडलेले आहेत। तक्रारी आमच्याकडे आल्यात। आम्ही वारंवार त्यांना नोटिसेस दिल्या ह्या रॅपिडो, ओला, उबेरवाल्यांना, कारण त्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडे परवानगी नाही आहे। त्यांनी आमची परवानगी न घेता किंवा कागदपत्र त्यांना सादर करायला सांगितलेले असतात आणि कुठलेही कागदपत्र सादर केलेले नाही आणि बेकायदेशीररित्या हजारो टॅक्सीज किंवा हजारो बाईक टॅक्सीज ते रस्त्यावर उतरत आहे। पर्यावरणपूरक फक्त इलेक्ट्रिक बाईकला परमिशन असताना ते पेट्रोल डिझेलच्या बाईकसुद्धा रस्त्यावर उतरवत आहेत आणि त्यामुळे त्यांनी जो निर्माण केलेला ॲप आहे तो ॲपच रद्द करावा अशी मागणी परिवहन आयुक्त म्हणून आमचे राजेश नार्वेकर आणि परिवहन मंत्री म्हणून मी स्वतः राज्याच्या पोलीस दलाला केलेलं आहे। सायबर क्राईमला तशी विनंती केलेली आहे आणि नक्कीच 2 दिवसामध्ये त्यांचं ॲप बंद झाल्यानंतर हे बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या सर्व ज्या बाईक आहेत त्या आम्ही ब्लॅकलिस्टेड करणार आहोत। याच विषयाला घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने इमर्जन्सी सुविधा काय की गाडी भेटलेल्या पॅसेंजरला तत्काळ मदत मिळावी। आमच्याकडे RTOची GPS यंत्रणा कार्यान्वित आहे। आमचं स्वतःचं एक डिपार्टमेंट आम्ही ते चालू केलेलं आहे। त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्ही आमचा नंबर त्या ठिकाणी फ्लॅश केलेला आहे। त्यावर येणाऱ्या सगळ्या ज्या तक्रारी आहे तक्रारीचं ते आमच्या कमांड कंट्रोल रूममधनं निवारण केलं जातं। अशा अनेक तक्रारी आल्यानंतर आमच्या RTOच्या माध्यमातून त्यावर सुधारणा केली जाते। परिवहन विभागाचे मंत्री आपण झाल्यापासून ओला, उबर, रॅपिडो असेल या सर्व बाबत आपण आवाज उठवतोय, पण आजपर्यंत यश आलं नाही, यश बघा, जेवढं करता येईल तेवढी कारवाई आम्ही करतोय। या कंपन्या जाणीवपूर्वक करतायत। आता अनेक ठिकाणी म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये रॅपिडोला बॅन केलं आहे, अनेक राज्यामध्ये रॅपिडोला बॅन केलेलं आहे। प्रामुख्याने हे लोक काय करतात की आम्ही जर काही RTOचे अधिकारी त्यांना पकडलं बाईकवाल्याला बेकायदेशीरित्या चालवतात म्हणून त्यांच्याकडनं जो काय फाईन घेतो ती कंपनी बेअर करते। म्हणजे असं सांगितलं जातं की तुम्ही बेकायदेशीरित्या वाहतूक करा, तुम्हाला जर काय फाईन लागला तर तो फाईन कंपनी बेअर करेल। अशा पद्धतीनं त्यांचं ते आर्थिक व्यवहार चालू आहे आणि तो जर थांबवायचा असेल तर त्यांचा ॲप बंद करण्याशिवाय पर्याय नाही, म्हणून काल आम्ही तो निर्णय घेतलेला आहे।